आपुले मरण पाहिले डोळा आपुले मरण पाहिले डोळा आनंदे दाटली तिने त्रिभुवनी आनंदे दाटली तिने त्रिभुवनी सर्वात्मकपणे भोग झाला देशी होतो अहंकारी झाला सुकाळ सुख जन्म मरणाची माझ्या संकोचे दुरी घालू नारायणे भाव ठेवू माई आनंदे दाटली आनंदे दाटली त्रिभुव मने दिले उमटोनी जगी जगी वामने दिले उमटोनी आपुले मरण पाहिले म्या डोळा आपुले मरण पाहिले म्या डोळा तो झाला सोहळा अनुपम्य आनंदे दाटली तिने त्रिभुवनी सर्वात्मकपणे भोग झाला एकदेशी होतो अहंकारे अथिला त्याच्या त्यागे झाला सुकाळ हा आनंदे दाटली तिने त्रिभुवनी सर्वात्मकपणे भोग झाला फिटले सुतक जन्म मरणाचे मी माझ्या संकोचे दुरी झालो आनंदे दाटली तिने त्रिभुवनी सर्वात्मकपणे भोग झाला नारायणे दिला वसतीस ठाव ठेवोनिया भाव ठेलो पायी आनंदे दाटली तिने त्रिभुवनी सर्वात्मकपणे भोग झाला तुका मने दिले उमटोनी जगी तुका मने दिले उमटोनी जगी घेतले ते अंगी लावोनिया आनंदे दाटली तिने त्रिभुवनी सर्वात्मकपणे भोग झाला विठ्ठल Ah
दिवस अर्थ वागविले दिवसार्थ वागविले आजी अकस्मात फळ देऊ आले दृष्टी श्री हरीची देखिली पाऊले घेतले जन्म मागे त्याचे सार्थक आजी झाले धन्य ही आनंदाची सापडली वेळ आपुले मरण पाहिले म्या डोळा आपुले मरण पाहिले म्या डोळा तो झाला सोहळा अनुपम्य आनंदे दाटली तिने त्रिभुवनी सर्वात्मकपणे भोग झाला शेवेला निवडलेला अभंग विश्व संत संत श्रेष्ठ वैराग्याचे मूर्तिमंत मेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथेतील हा जवळजवळ 6 चरणाचा असा अभंग आहे। अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज आज तुमच्या आमच्या पुढे झालेल्या परमार्थाचा आलेला अतिउच्च कोटीचा अनुभव विषय मात्र मरणाचा आहे भूमिका मात्र आनंदाची आहे। विठ्ठला संकल्पित वेळात अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्या अगोदर तुम्ही आम्ही सर्वजण ग्रामस्थ मंडळी किंबहुना आमंत्रित पाहुणे भजनी मंडळी ग्रामदैवत हनुमंतरायाच्या दरबारात कोणत्या कारणाने एकत्रित आलो याचं कारण सर्वाला माहित आहे। आजचा कार्यक्रम हा काही सप्ताहातला कार्यक्रम नाही पण सप्त्यातल्या कार्यक्रमापेक्षा कमी नाही। आजचं कीर्तन हे नैमित्तिक कीर्तन आहे। निमित्त सौभाग्यवती कैलासवासी रतनबाई सोनबा इमडे यांचं हे प्रथम वर्ष श्राद्ध आहे। वर्ष श्राद्धाचं औचित्य आणि त्यांचा परिवार श्री सोनबा नामदेवराव इमडे हे पतिदेव आहेत। 2 मुलं आणि 2 मुली असा त्यांचा परिवार समस्त इमडे परिवार श्री गणपतराव इमडे आणि श्री माधवराव इमडे या दोन्ही मुलांच्या माध्यमातून आपल्या मातोश्रीच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं ही कीर्तनाची सेवा या ठिकाणी आयोजित केलेली।
या अगोदर एक कीर्तन झालेले ज्ञानेश्वर बुवा कुंडगीर लेकुराचे हित या अभंगाचं चिंतन त्यांनी त्यांच्या संकल्पित वेळेत तुमच्या पुढे मांडलेलं आहे। आणि आता हे दुसरं कीर्तन दुपारी 12 ते 2 असा टाइम पत्रिकेवर आणि मला दिलेला आहे। 12:30ला इथे मी आता उपस्थित झालो, जवळजवळ आता 4-4:30 पर्यंत नाही, विनोदाचा भाग सोडा, पण सर्व गुणीजनांच्या सहकार्यातून आणि तुमच्या उपस्थितीतून ही आजची चिंतन सेवा आपल्याला करायची। आज इथं भजनी मंडळ मृदंगाचार्य पाहिल्यानंतर त्या मातोश्रीनं काय पुण्य केलं असेल त्याचा एक आपण हवामान खात्याचा अंदाज, पंजाब डक हुगळी धामणगाव एक अंदाज लावा। कोणाच्याही पुण्यतिथीला कोणाच्याही तेरवीला एवढी गुणीजन येत नाही। आणि आज ही मंडळी इथं आले, सर्वजण सांगा पैशासाठी आले का प्रेमासाठी आले? प्रेमासाठी आले। कोण म्हणलं पैशासाठी? जे पैशासाठी म्हणलं त्याला पैसा नाही, त्याला म्हणावं भावराव आवराव। इथं पैशासाठी कोणी नाही आलं, आले कशासाठी? आयशे येती लोक प्रीतीसाठी, माने पाचारिता नव्हे आरा नको, जिजाबाईला उपदेश केलाय तुकाराम महाराजांनी, जे कोण येते घरा अमुच्या कशाला, काय ज्याचा त्याला धंदा नाही, कोवळ्या उत्तरे काय वेची। अगं 2 शब्द गोड बोलायला काय झालं? आणि तेव्हा तुकाराम महाराज जिजाबाईला सांगतात, जिजाबाई मानी पाचारिता नव्हे आरानुक, मानानं बोलवणारे खूप आहेत पण जाणारे मात्र कमी आहेत। पण ज्या ठिकाणी मानाची अपेक्षा नाही तिथं अपेक्षा मात्र प्रेमाची। आणि डोंगरेजी महाराजाचं एक वाक्य आहे, डोंगरेजी महाराज सांगतात, मेरे माँ बाप कान खोल के सुनो, प्रेम के आगे नियम गौण होता है। मानाशिवाय जाऊ नये हा नियम आहे, पण प्रेमासाठी गेल्याशिवाय राहू नये हा एक नियम आहे। आयशे येते लोक प्रीतीसाठी। आता आयशे कैसे इथं प्रत्येकाचं जर नाव घेत बसलो तर 3 वाजता कीर्तन आपलं नेमकं सुरू होईल, संपायचं नाही। इथं एकाचड एक गुणवान वारकरी मंडळीत, म्हणून तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करतो। तुम्ही संत माझी आकडा दिठीचा कराल बहुडा, तरी तुम्हा माने एवढा होईन मी। पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी मनोभावे लीन होतो आणि या मातोश्रीच्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो। विठ्ठल आज प्रथम वर्ष श्राद्ध आहे आणि गणपतराव आणि माधवराव हे 2 मुलं आहेत। या दोन्ही मुलाच्या माध्यमातून आपल्या आईचं प्रथम वर्ष श्राद्ध अन्नदानाच्या आणि ज्ञानदानाच्या भूमिकेतून या घटांगरा गावामध्ये आज तो कार्यक्रम साकार होत आहे। मातोश्रीवर मला वाटतं अगोदरच्या कीर्तनावर आईचं चिंतन काय ते ज्ञानेश्वर महाराजांनी पूर्ण सांगितलं असेलच, पण आईचं पात्र आता पुन्हा या 2 मुलाला भेटणे शक्य नाही। गाथ्यामध्ये प्रमाण नाही, पण बरेच नवीन नवीन कीर्तनकार म्हणत असतात, आपण टाळावर म्हणू नये उद्धव बुवा, पण सरळ सांगायला काही हरकत नाही। आज गणपतराव आणि माधवराव या दोनही मुलाच्या जीवनातला कोणत्या कवीनं लिहिलं मला माहित नाही, पण अर्थ चांगला आहे। मावळाला आधार आईचा, मावळाला आधार। आज त्यांच्या जीवनात आईचा मात्र आधार राहिला नाही आणि आता पुन्हा आई नावाचा शब्द त्यांना जीवनात पुन्हा नाही। उडाली पक्षिणी गेली अंतराळी, उडाली पक्षिणी गेली अंतराळी, जवळ ठेवणे
वारी पक्षीने गेली अंतराळी, चित्त बाळा जवळी ठेवून या. ती आई गेली, आता पुन्हा आईचं जीवन या दोन्ही मुलाच्या जीवनात उपस्थित होणार नाही. संत वाङ्मयाचं चिंतन जर केलं प्रल्हाद महाराज, तर देवाचं आणि संताचं चिंतन करत असताना दृष्टांत ठीक ठिकाणी माधव महाराज आईचे निवडून आलेले, आईचे दिलेले पैकी चिंतनातला लेकुराचे हित हा अभंग झालेला आहे. संतांना सिद्धांत देवाचा किंवा संताचाच पटवून द्यायचा आहे, आणि तो सिद्धांत पटवून देण्यासाठी दृष्टांताची आखणी मात्र आईच्या जीवनाची केलेली. आणि या मातोश्रीचं जाणं मात्र आहेव झालेलं आहे. मालकाच्या अगोदर, मालकाच्या नंतर जाणं झालं नाही. हा योग प्रत्येकाच्या जीवनात येत नाही. मालकाच्या अगोदर जाणं झालं, म्हणून महाराजांचं मी प्रमाण तुमच्या पुढे उच्चारून गेलो. आमच्या नथुराम महाराजांनी ते प्रमाण म्हणावं. होते बहुत दिवसार्थ वागविली, आजी अकस्मात फळ देऊ आली. प्रत्येक बाईचा मानस असावा, मी मालकाची सेवा करावी आणि मालकाच्या अगोदर माझा सेवा करता करता देह पडावा. तसं मरू नका बाई तसं मरू नका बाई, तसं मरू नका बाई, पाहून करा वर, पाहून करा वर वर, जेणे तुम्ही सुखी व्हाल, जेणे तुम्ही सुखी व्हाल. आयो मरण बर, आहेव पण बर, आहेव मरण बर. प्रमाण रामबाण दिलं, प्रमाण लागलं तर रामबाण म्हणावं, चुकलं तर मग रावणबाण म्हणावं. विठाल असो, त्या मातोश्रीचा तो योग आलेला आहे. आणि दोन्ही मुलाच्या माध्यमातला हा कार्यक्रम आहे. मुलाचं कर्तव्य आहे. महाराज एकनाथी भागवताचं चिंतन केलं तर मुलाचं चिंतन नाथ महाराजांनी केलं. पुत्र कोणाला म्हणावं, आणि पुत्रातलाच एक उच्च वर्ग आहे तो सुपुत्र आहे. आणि मी माझ्या मनानं सांगत असतो एक गोष्ट, एक पुत्र, दुसरा सुपुत्र, आणि तिसऱ्याला म्हणलं तर कुत्र म्हणा. काय म्हणा? कुत्र. कुत्र पुत्र आणि तिसरा सुपुत्र. फक्त इस्टेटीसाठी माय बापाला सांभाळतो, पुत्र नाही, कुत्र येते. कोण? कुत्र. काऊन लागायला का? पण कशाचीच इच्छा न करताना माय बापाची सेवा करतो, पुत्र आहे. पण आता सुपुत्राची जात मोठी. सुपुत्राला माय बापाकडून काही इच्छा नाही, माय बापाची तर सेवा करतो, पण काय जाणून नाथ महाराजाची ओवी. पिता स्वयंमेव नारायण, माता लक्ष्मी आपण, आईशे ज्याचे भावे भजन, सुपुत्र जाणतो एक. मंडळी, कीर्तन करता आलं म्हणजे सगळं झालं असं नाही. भजन करता आलं म्हणजे सगळं जमलं असं नाही. हो, तालात भजन म्हणतात बरेच लोक. 1 2 3 4.
म्हणजे ठाईची चाल म्हणता येईल, तालात म्हणता येईल, पाठाय वाजवता यायलंय, अभंगावर कीर्तन करता यायलंय, हे सगळं आलं म्हणजे जमलं नाही. त्याला एक जमाव. काय जमाव? बापाला नारायण मानावं आणि आईला लक्ष्मी मानावं, असा ज्याच्या बुद्धीचा निश्चय झाला त्याला सुपुत्र म्हणावं. आणि त्या मुलानं आई वडिलाच्या पश्चात कोणतेच कार्यक्रम केले नाही तरी जमतात. कोणत्या मुलानं? जो माईला लक्ष्मी मानायला आणि बापाला नारायण मानायला, त्या पोरानं पुन्हा मायबापाचं काही केलं नाही तरी चालल, पण करणं क्रमप्राप्त आहे. काय त्यानं करावं, केलं नाही तरी चालल पण तरी करावं. पण कबीर महाराजाची वाणी, जिंदा बाप को रोटी न देवे, मरे बाद पचतैयो. बाप जिवंत आहे आणि त्याला जिवंतपणी भाकर नाही, आणि बाप मेल्यावर मात्र मेल्यावर पिंडदान, मेल्यावर जिवंतपणी ज्या मायबापानं जन्म दिला त्या मायबापाची सेवा नाही, आणि मेल्यावर काय करतो? पप्पू महाराज म्हणतात, तुकाराम महाराजाचं चरण आहे, मेल्यावरी पिंडदान. आता त्याच्या पुढची ओवी मला वयामानानं आठवना, पण नाथ महाराज त्या ओवीचा अर्थ सांगतात. अरे त्याच्या सेवेने सुखी पितर, तेच पितृतर्पण साचार. आठवली, जमलं. त्याच्या सेवेने सुखी पितर. कोणाच्या सेवेने? माईला लक्ष्मी मानणाराच्या आणि बापाला नारायण मानणाराच्या सेवेने सुखी पितर, तेची पितृतर्पण साचार. तिथं गंगेला जाऊन तर्पण करावं लागतं म्हणतात. अजून मी काही गेलो नाही, माझ्यावर वेळ आली नाही. बऱ्याच जणांना पितृतर्पण केलं असल, ते पितृतर्पण मायबाप जिवंत आहेत तोपर्यंतच करता येतं. फक्त माईला लक्ष्मी, बापाला नारायण म्हणावा असा बुद्धीचा निश्चय झाला की पितृतर्पणच झालं नाही का? त्याच्या सेवेने सुखी पितर, तेची पितृतर्पण साचार. जिता आवज्ञा अनाचार. जिवंतपणी आवज्ञा आहे, अनाचार आहे. महाराज म्हणतात, मेल्यावरी श्राद्ध विचार तो लौकिक. हा लौकिकाचा भाग आहे. मायबाप सर्वांना हात जोडून पाया पडून विनंती, जोपर्यंत ही मंडळी जिवंत आहेत तोपर्यंत त्याचं चिंतन केलं पाहिजे. पण ऐसे कुळी पुत्र होते, ऐसे कुळी पुत्र होते, चाहा
पर्वा न करणारे आईशे कुळी पुत्र होती बुडविती पूर्वजा. आणि त्याचा धंदा काय? चहाडी, चोरी, भांडवल असे मुलं होतात. पण आज एवढे मंडळी उपस्थित झाले, एवढे आज श्रवणाला उपस्थित झाले. गणपतराव आणि माधवरावला धन्यवाद आहेत. त्यांनी त्यांच्या मातोश्रीचं हे प्रथम वर्ष श्राद्ध आयोजित केलेले आहे. पण आता ती मातोश्री या दोघांच्या जीवनात आता पुन्हा नाही. बापापेक्षाही थोडं आईचं जीवन मुलाच्या जीवनात थोडं महत्वाचं असतं, नाही का? बापाईपेक्षा आता बरेच कीर्तनकारांनी सांगतात ना, आई माझी मायेचा सागर. आणि बापाचा सागर आटला का? त्याचा सागर मायेचा दिसत नाही. तो देखील मायेचाच सागर आहे, पण दिसून येऊ देत नाही. पण थोडं आईचं श्रेष्ठत्व काय महाराज? 2 मिनिटात सांगतो, ऐका. हा जोडा आहे आई बाबाचा. आणि आईला श्रेष्ठत्व जिथं जिथं दृष्टांत दिला तिथे तिथं आईची निवड केली. मग ती आई श्रेष्ठ का? बघा, बापाच्या अगोदर जर आई गेली, आईन तरुणपणात 30 वर्षाचंच वय, आणि त्याची पत्नी मेली, तर ते काय करते? दुसरी कोण करते? ज्याची मेली तो बाप काय करतोय? दुसरी करतोय. समजा बाप द्या सोडून नवरा धरा की, बरं बाप धरा, एखादं लेकरू व्हावं. आणि ऐन तरुणपणात 27-28 वर्षात ती माऊली तिचा देह पडाव, हे थांबतंय का? नाही. हे कोणतं करतंय? हे उग परेशान करते. उद्धवभावाला प्रल्हाद महाराज, तुम्ही गावगाव फिरता तेवढं टिपण तर लावा, ये नाही कोणती पण लावून त्याला दुसरी करून द्या. आणि ती नाही 4-5 वर्षात नाही मेली, नाही ती गेली. माझा यान काय करावं? कोण म्हणलं हातपाय खोरावून जागीच मारावं? हे शांत बसत नाही. हे तिसरीचा जोड लावते. किती? तिसरीचा जोड लावल्याशिवाय राहत नाही कोण? बाप. महाराज, काही काही समाजात अशा प्रथा आहेत, अजून काही समाज आहेत अशा प्रथा आहेत त्या समाजात. त्या माय माऊलीचं ऐन तरुण्यात कुंकू जाव, तिला वैधव्य याव, आणि एखादं तिच्या पोटी संतान असावं. पांढरे कपाळ घेऊन त्या माई माऊलीला त्या पोराकडे पाहून शेवटपर्यंत आयुष्य जगावं लागतं. पण दुसरा पती करता येत नाही, करता येत. मग ते पोरग लहान असतं, त्या पोराला काय कळते हो? मातेची अवस्था काय जाणे पती गेला, तिला वैधव्य आलं, एक पुटी संताने. त्याला काय माहित तिचं अंतकरण काय जळतं? क्षणाक्षणाला तिला तिच्या पतीची आठवण येते. मुलाला ते कळत नाही. मुलगा म्हणतो, आई मला हे पाहिजे, पण पतीची आठवण ती लपवते. आणि तिशी तो सकळ चिंता त्याशी पुरविली आळी.
दोन्ही मुलाला विचारा, आजपर्यंत त्या मातोश्रीनं 1 वर्षाच्या अगोदर या दोघांना मागावं आणि त्या मातोश्रीनं ती इच्छा काय करावी? पोरवेली आळी जे जे केली ते ते काळी, माय तरी ऐशी सांगा कृपाळुआ पांडुरंगा. पुरवाई आळी आज नुसत्या बंदुकीच येतात. एकूण पप्पू महाराज आणि गावातली तर जोड आहेच नाही का. आता सगळ्याची नावं वेळ जाईल बरं का, माफ करा. तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी त्या माईकडं त्या बापाकडं, पण विशेषत्वानं माईकडं लढीवाळपणानं पोरानं मागावं आणि तिनं त्याची इच्छा काय करावी? पूर्ण करावी. पण काय? पण आता ती मातोश्री इच्छा पूर्ण करणार नाही का? त्या मातोश्रीचा स्थूल देह शांत झाला, इच्छा पूर्ण करणार नाही ती 2 मुलाची. आणि 2 मुलं नाराज आहेत. आमची आई गेली. आणि इथला नियम असा आहे, कधीच कोणच नाराज व्हायचं नाही. मृत्यू लोकातले काही नियम सर्वांनी पाळले पाहिजे. काय काय काय? मृत्यू लोकातले प्रत्येकानं नियम काय केले पाहिजे? पाळले पाहिजे. आई कोणाची असो, ती का जन्माला पुरत असते का? पण ऐका, इथले नियम काय आहेत? परमार्थिकानं तर विशेष पाळावं. इथले नियम आहेत. सांगू का राहू देऊ? बरं राहू द्या. बरं सांगतो. कस करू? बरं राहू द्या. बरं राहू द्या, मग राहू द्या. नाही बरं आता सांगतो. इथले 4 नियम आहेत. का? आईन बाप कोणाच्या जीवनाला पुरले नाहीत, मग ऐका 4 नियम. कधीच दुःख होणार नाही या 4 नियमात राहिले तर. नाही तर मग रडल्याशिवाय. इथं येताना आपल्या बरोबर कोणी नाही. 1. इथून जाताना आपल्या बरोबर कोणी नाही. 2. इथं कमवलेलं आपल्या बरोबर नेता येत नाही. 3. आणि इथं फार दिवस राहता येत नाही. 4. आणि 5वा सांगू, इथं भ्रष्टाचार जमत नाही. किती झाली? 5. 4 प्रमाणात आहेत आणि 5 माझा शहाणपण आहे. 4 प्रमाणात कोणते? येणे एकले हो जाणे ही शेवटी, येथे राहण्याची नाही कल्पकोटी. 3 झाली. जोडिले धन न चले लक्ष पोटी. किती झाले? 4. येणे एकले हो 1 आणि जाणे ही शेवटी 2. इथं येताना आपल्या बरोबर कोणी नाही. येता जाता पंत नाही जीवन
झोपलेलं पोरग तिनं उठवलं, तिला बाई म्हणाव. आपला मृत्यूलोक सगळा उलटाच आहे. हा कटाय उकटी मृत्यूलोकीचे. आपल्या बाया उठलेलं झोपवतात लेकरू. काय काय आपल्या बाया लेकरू उठलेलं काय करतात, झोपवतात. पण मधाला असा झोपवलेलं लेकरू तिनं काय केलं, उठवलं. उठे पुत्रा जाई बाळा, तू तीर्थे रे हिंड, साधू आणि संत तिथी. आस्ते बाहुदंड ज्या माझी आत्मज्ञानी, जो का न बोले वितंड, तो तू गुरु करी तुझं भुजविल प्रचंड. चे तू तानुलिया जाई श्री गुरु शरण. ते पोरग झोपलं होतं सायळकर, आणि झोपलेल्या पोराला ती बाई म्हणली, त्याची माय म्हणली उठ. ते पोरग उठलं. त्याला सांगितलं, गर्भीची यातना रे ऐके पुत्रा आपुल्या कानी. तू कोणत्या गावाला आला तुला माहित आहे? ते म्हणला नाही आई. अरे हे असं गाव आहे, इथं येताना आपल्या बरोबर कोणी नाही आणि इथून जाताना आपल्या बरोबर कोणी नाही. आता मी घटांगऱ्याला आलो तर येताना पोखरणीची भजने आली, आणि आता इथून मी जाणार आहे तर सावरगाव लोक पोखरणीचे भजने येणार. पण मी जन्मलो तेव्हा पोखरणीचे भजने नव्हते, आणि मी जेव्हा मरणार तेव्हा येतील, नाही तर मला त्याच्या तेरशारी यावं लागल. विठाला थोडं माग पुढं होईल का नाही? येता जाता येणे पंथे सांगाती नाही. मग इथं येताना कोणी नाही, इथं जाताना कोणी नाही, इथं कमावलेलं नेता येत नाही. आणि चौथा नियम, इथं फार दिवस राहता येत नाही. आणि पाचवा नियम, याच्यात भ्रष्टाचार जमत नाही. इथं जर भ्रष्टाचार जमला असता, एक तर खातं चांगलं आहे उद्धव, हे मरणाचं जे खातं आहे का इतकंच चांगलंय, बाकी सगळ्या खात्यात भ्रष्टाचार झाला. सगळ्या कोणत्या? राजकारणात तर झालाच, आणि त्याच्या माग माग आता परमार्थात बी काऊन लागायले का? राजकारणात तर झालाच, पण याच्यात बी झालाच. म्हणजे कस काय? मी आळंदीहून संस्थेतून सुटलो आणि मला एका भजनाचा फोन आला. हे मी खरं बोलतो बरं का, खोटं बोलत नाही. एखाद्यावर खोटं बोलतो पैशासाठी. एका भजनाचा मला फोन आला, माधव महाराज. ते मला म्हणे तू संस्थेतून सुटला, चांगलं बोलतो, कीर्तनाची शैली चांगली, मी आजपासून तुला तारखी देत जातो. हो, गावकऱ्याकडून 20-20 घेत जातो, तुला 10 देतो, त्यातली 10. काय झाला? काय झालं? भ्रष्टाचार झाला का नाही? परमार्थात कुत्र्याच्या मौतीनं मरतील. विठाला कधीच परमार्थात भ्रष्टाचार करू नये. जसं आलं तसं, तू मला इतके देईन, मी तुला इतके ठरवतो, नाही नाही, ते करू नये. अवघड गोष्ट होईल. पण इतकंच मरणाचं खातंय, ते देवानं त्याच्या हातात ठेवलं, यमानं त्याच्या हातात ठेवलं. नाही हे जर लोकांच्या हातात असल्यावर का भ्रष्टाचार केला असता? नाही जमत. ऐका, शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे गेले, लहान माणसं होते. काँग्रेसचे विलासराव गेले, लहान माणसं होते. आता शिवसेना झाली, काँग्रेस झाली. भाजपचे कोण गेले? गोपीनाथराव मुंडे गेले. मग सांगा, भाजपचे गोपीनाथराव गेले, भ्रष्टाचार नाही झाला. काँग्रेसचे विलासराव गेले, भ्रष्टाचार नाही झाला. शिवसेनेचे बाळासाहेबराव गेले, भ्रष्टाचार नाही झाला. राष्ट्रवादीचे कोण? मला शरद पवार, RR पाटील, RR आबा गेले, भ्रष्टाचार झाला. लहान माणसं होते का हे? जर यम चौघाच्या दारात जाऊन म्हणला असता, चौघानं मला लाख रुपये द्या, मी तुम्हाला मरू देत नाही, लाख काय यमाला सोन्यानं मडवलं असतं. यमदाच होता दंड,
यमजाच होता दंड यमजाच होता दंड नचले खंड धन देता हा नचले खंड धन देता मेरू तुल्य पृथ्वी दिधल्या सुवर्ण काही द्या जमत नाही. आणि मग हा नेम इथेही लागू झाला. याही दोन्ही मुलाला काही देता येत होतं पण माईला वाचवता आलं नाही. आज त्या मातोश्रीला जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. प्रथम वर्ष श्राद्ध आहे म्हणून त्या मातोश्रीच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या नियमानं आज तुकाराम महाराज परमार्थातला अतिउच्च कोटीचा आनंदाच्या भूमिकेतला अनुभव प्रतिपादन करतात. पहिल्या मरण मरण वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं तुकाराम महाराज मरणाच्या संबंधानं पण आनंदाच्या भूमिकेतला अनुभव व्यक्त करतात. आपुले मरण पाहिले म्या डोळा तो झाला सोहळा अनुपम्य. मी तुमच्या पुढे विधान मांडून गेलो. आज महाराजाचा हा परमार्थिक अनुभव आहे. संबंध मरणाचा आहे आणि भूमिका मात्र आनंदाची. बसलेला समाज म्हणाल महाराज हे वर्ष श्राद्धाचं कीर्तन आहे. 2 मुलाची आई गेलेली, तिचं मरण झालेलं आहे आणि तो सर्व सोहळा दुःखाचा आहे आणि तुम्ही आनंदाच्या भूमिकेतून कसं बोलता. हेच तर आपल्याला नजर नसल्यामुळं चिंतन झेपत नाही. खरी तर ही भूमिका आनंदाची, मुळात परमार्थच आनंदाचा आहे. महाराज परमार्थाच्या दृष्टिकोनातून आज बोलतात का? कारण लटिका व्यवहार सर्व हा महाराजांनी व्यवहारच लटका मानलेला आहे, प्रपंचच लटका मानला, एक परमार्थ सत्य मानला आणि आज महाराज त्याच चष्म्यातून बोलतात.
संबंध मरणाचा आहे आणि भूमिका आनंदाची. स्थूल देहाच्या भूमिकेतून स्थूल देहाचं मरण झालं की भूमिका मात्र दुःखाची. जे या मातोश्रीचं मरण झालं, स्थूल देह पडला आणि स्थूल देह पडल्या पडल्या सगळेच रडले. 1 वर्षापूर्वी सगळेच रडले. आजही त्यांच्या 2 मुलं आहेत. लक्ष ध्यान स्मरण झालं की ते काय करतात? रडतात, दुःख व्यक्त करतात. स्थूल देहाच्या दृष्टिकोनातून दुःखाची भूमिका व्यक्त होईल. पण आज महाराज कोणत्या मरणा संबंधानं बोलतात की महाराजाला मरण झालं आणि आनंद झाला? नेमकं बोलणं तर पटलं पाहिजे ना. महाराज म्हणतात माझं मी मरण माझ्या डोळ्यानं बघितलं. पटायले का तुम्हाला महाराज? आपल्या डोळ्यानं आपलं मरण पाहणं पटायले का? पटल्यासारखं बोलावं कधी बी माणसानं. आमच्या गावातला एक शामराव मला म्हणला महाराज, म्हणलं काय तुम्हाला माहिती नाही म्हणे आपल्या गावातलं? म्हणलं काय? मला एक होता म्हातारी, ती लहानपणीच मेली. काय समज ना? आता ज्याला समजलं त्याला धन्यवाद, ज्याला हे कळलं नाही त्याला मग आता काय माय जगन्नाथ, बाप आहे जगन्नाथ. माणूस मला म्हणला तुम्हाला माहिती आहे का नाही आपल्या गावातली एक म्हातारी केव्हा मेली? लहानपणीच मेली. अरे ती लहानपणी मेली तर म्हातारी कशी? आणि म्हातारी झाली तर लहानपणी मेली कशी? थोडं पटल्यासारखं बोलावं का नाही? आज महाराज थोडं न पटणार बोलतात. आपुले मरण पाहिले म्या डोळा. महाराज म्हणतात माझं मरण मी माझ्या डोळ्यानं बघितलं. मरण बघणारा सांगण्यासाठी शिल्लक तर असायला पाहिजे का नाही? महाराजांनी तर मरण बघितलंय आणि सांगण्यासाठी शिल्लक आहेत. नेमकं कोणतं मरण बघितलं असं? हवामान खात्याचा अंदाज, पंजाब डक, गुगळी धामणगाव. आमचे गुरुवरे संदीपान महाराज मरणाचे 3 प्रकार सांगत असतात. एक मरण आहे नित्य मरण, दुसरं नैमित्तिक मरण आणि तिसरं महामरण. नेमकं महाराज कोणत्या भूमिकेतून बोलतात? नित्य मरणाच्या का नैमित्तिक मरणाच्या का महामरणाच्या? नित्य मरण म्हणजे दररोज मरणं. दररोज मरणं म्हणजे रात्रीचं कीर्तन असावं आणि कीर्तनकारानं गाणे न म्हणता वेदांत सांगावं. काय काय काय? कीर्तनकारानं गाणे न म्हणता वेदांत सांगावं. गाणे जर म्हणले तर लोक जागी राहतात. आणि जर तुम्ही आणि त्यातल्या त्यात मोतीराम महाराजाचा नेम असावा रातचा आणि रातच्या नेमात सांगावं ब्रह्म सत्य आहे, जग मिथ्या आहे आणि जीव हा ब्रह्म स्वरूप आहे, असं रातच्या 2 वाजता सांगावं. ते खालचे म्हणते भाऊराव झोपी जातात. झोपलं की आपण म्हणतो ना, जुने माणसं म्हणतात ना महाराज झोपलं काय मेलं काय, खरंय नाही. त्याला नित्य मरण म्हणून दररोज मरण आहे. हा दुसरं नैमित्तिक मरण आहे. मातोश्रीचं नैमित्तिक मरण झालं, स्थूल देह पडला. आणि तिसरं कोणतं मरण आहे? महामरण. आता हे महामरण नेमकं कसं आहे? गोष्ट अवघड काहीच नाही, पण ही गोष्ट आपल्या जीवनात येण्यासाठी हजारो जन्म जातील, पण ही तयारी होत नाही. स्थूल देह पडण्याच्या अगोदर आपल्या बुद्धीचा निश्चय व्हावा की मी न मरणार आहे. एका वाक्यातच बोललो ना. वाक्य बोलायला सोपं आहे, पण तयारी करायला हजारो जन्म जातील, पण ही तयारी होत. काय बुद्धीचा निश्चय व्हावा? हा स्थूल देह पडण्याच्या अगोदर की मी मात्र न मरणारा आहे. अमर हा अमर आहा अमर